अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले महापालिकेच्या कंत्राटी संस्थेचे कर्मचारी धीरज कचरूसिंग परदेशी यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना 10 ते 15 जणांच्या टोळक्याने लोखंडी दांडक्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि या घटनेप्रकरणी महापालिकेतील वायरमन युनुस शेख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. धीरज परदेशी यांच्या निधनाची बातमी समोर येताच रुग्णालयाबाहेर नातेवाईक, नागरिक आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होते आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. अहिल्यानगर बंद झालेला आहे. सगळी दुकानं बंद आहेत.